नमस्कार. देशामध्ये अनेक घटक राहतात, अनेक वर्ग आहेत, अनेक वर्ग हितसंबंध आहेत आणि ह्या हितसंबंधांना जोडून अनेक हितसंबंधी गट आणि दबाव गटही कार्यरत असतात. असाच समाजामधला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शेतकरी वर्ग. शेतकरी वर्ग हा सगळ्यात मोठा घटक आहे आणि तरी सगळ्यात दुर्लक्षित असणारा घटक आहे. आणि याच घटकांवरती बोलण्यासाठी आज आपण इथे आहोत. आपल्या समवेत आहेत डॉक्टर अजित नवले सर. नमस्ते सर, तुमचं स्वागत आहे. शेतकरी प्रश्न, शेतकरी आंदोलन म्हटले की नगर जिल्ह्यातील नवले सरांचा चेहरा समोर येतो. सर किसान सभा याचे राज्य सरचिटणीस आहेत, त्याचबरोबर केंद्रीय सहसचिव आहेत. विद्यार्थी चळवळीतनं पुढे आलेलं हे नेतृत्व म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये असतानाच, शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी दशेमध्ये जी असंतोषाची एक लाट असते आणि त्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं जे बळ असावं लागतं ते सरांना विद्यार्थी दशेमध्येच मिळालं आणि हे नेतृत्व पुढे शेतकरी वर्गांसाठी काम करत आहे. तर अशा सरांशी, नवले सरांशी आज आपण बोलणार आहोत. सर, आपण नेहमी शेतकरी वर्ग, शेतकरी गट, हमी भाव, शेतकरी आंदोलन यासाठी आपण नेहमी कार्य करत आहात आणि हे कार्य अख्ख्या भारताने, महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतामध्ये ते नावाजलेलं आहे. मला असं वाटतं की आपण अनेक शेतकऱ्यांचा गट घेऊन दिल्लीलाही धडक मारलेली होती आणि त्या शेतकऱ्यांना एक पाठिंबा आपला आपण दर्शवलेला होता. 2014 पूर्वी मोदी सरकार जेव्हा सत्तेमध्ये येऊ घातलेलं होतं तेव्हा मोदी सरकारने असं एक म्हटलं होतं की शेतकऱ्यांसाठी मिनिमम सपोर्ट प्राइस, ज्याला आपण MSP म्हणतो, ते असावं. हमने हमारे घोषणा पत्र में कहा है कि हम मिनिमम सपोर्ट प्राइस ये उसके लिए एक नियम तय होंगे, उसके पैरामीटर तय होंगे, उसके आधार पर तय हो. MSP ची गॅरंटी मात्र आता मोदी सरकार देत नाहीये, जे त्यांनी निवडणुकीपूर्वी, म्हणजे अजेंडा होता त्यांचा. आणि मला वाटतं निवडणुकी पूर्वी गेलेली घोषणा ही लोकांना, जेव्हा आपण शासन बदलतो त्यावेळेस एक अपेक्षा असते. तर मग ही आता MSP ची मोदी गॅरंटी का गई, काय म्हणाल? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी सांगितलं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जो जसा बोलतो तसा वागतो, तो जर तसा वागला तर भारतीय जनता त्याचे पावलं वंदत असतात. मात्र दुर्दैवानं आताचे राज्यकर्ते, त्यांची कथनी आणि करणी याच्यात बिलकुल कोणताही संबंध नाही, हेच अनुभव सर्वच श्रमिक जनतेला येतात. केवळ शेतकऱ्यांचा मुद्दा नाहीये. शेतमजूर आहेत, कामगार आहेत, बुद्धिजीवी आहेत, महिला आहेत, युवक आहेत, सर्वांसाठी यांची जी कथनी होती मतं मिळवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्तेवर आल्यानंतर यांची जी करणी आहे याच्यामध्ये तुम्हाला मोठा भेद सापडेल, फरक सापडेल. याचा कुठेही संबंध आलेला आपल्याला दिसणार नाही. नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळी त्यांचं एक प्रकारचं लॉन्चिंग झालं, कॉर्पोरेट स्टाईल प्रमाणे सगळ्या यंत्रणा, मीडिया आणि हे सगळं आता बदलणार, आजचे दिन येणार, अशा प्रकारे ज्यावेळी सर्व दृकश्राव्य मीडियावर मोदी साहेबांचा चेहरा झळकायला लागला, कॉर्पोरेट सेक्शनचा मोठा पाठिंबा घेऊन रेल्वे बुक करून मोठमोठ्या सभा सगळ्या देशभर सुरू झाल्या आणि जणू काही आता आजचे दिन आलेच, फक्त आपल्याला बटन दाबायचंय, मग सगळे दुःख संपले असं वातावरण भारतामध्ये तयार करण्यात आलं. त्यावेळी सगळ्यात मोठा मतदार असणारा शेतकरी आहे. याच्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी 350 सभांमधून आम्ही देशाच्या शेतकऱ्यांना आधारभावाचं संरक्षण देणार अशा प्रकारची घोषणा केली. हे आधारभावाचं संरक्षण ही माझी गॅरंटी आहे. तो शब्द त्यांनी वापरला नव्हता तेव्हा, परंतु ते सांगत होते की मी येणार आणि आधारभावाचं संरक्षण देणार लोकांमध्ये. तेव्हा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या माध्यमातून हा आधारभावाचा शब्द फार पॉप्युलर झालेला होता. इतर अनेक शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या, परंतु आधारभावाची मागणी ही शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत झालेली होती. मोदीच्या कॉर्पोरेट प्रचार यंत्रणेने ते बरोबर ओळखलं होतं आणि त्यांना माहित होतं की बरोबर इथे आपण बोट ठेवलं की शेतकरी पाघळतील
कब्जात येतील आणि आपल्याला भरभरून मतदान करतील. अगदी तसंच झालं. देशभरातील सगळ्या संघटना ज्या मागणीवर लढत होत्या ती मागणी आता मोदी पूर्ण करणार आहे असा एक प्रकारचा भ्रम सगळ्या भारतभर तयार करण्यात आला. भरभरून त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना मतदान केलं, पाठिंबा दिला. पण मॅडम, मी आपल्याला सांगेल की सत्तेवर आल्यानंतर केवळ 9च महिने झाले. 9व्या महिन्यामध्ये याच मोदी साहेबांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन सांगितलं की अशी कोणतीही गॅरंटी आम्ही देऊ शकणार नाही. ऍफिडेव्हिट करून सांगितलं नरेंद्र मोदी साहेबांनी की अशा प्रकारची आधार भावाची गॅरंटी जर दिली तर बाजारामध्ये अस्थिरता निर्माण होईल आणि ह्या अस्थिरता निर्माण होत असल्यामुळे आम्ही ही गॅरंटी देत नाही. मला सरळ प्रश्न त्यांना विचारायचा आहे की हे शहाणपण तुम्हाला निवडणुकीच्या प्रचाराच्या अगोदर सुचलं का नाही? हे शहाणपण की आधार भावाचं संरक्षण दिलं तर संबंध अर्थव्यवस्था धोक्यात येईल, हे तुमच्या प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असणाऱ्या, मुलाखत घेणाऱ्या, तुमचे मागणीचं पत्रक तयार करणाऱ्या शहाण्या सुरत्या माणसांच्या का लक्षात आले नाही? मुळातच आम्ही जे बोलतो ते आम्हाला वागायचं नाही हे ठरूनच या प्रकारची विचारसरणी सत्तेवर येते. आपण अर्थशास्त्राच्या, राज्यशास्त्राच्या अभ्यासक आहात आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की ह्या जगामध्ये ग्लोबेल नावाचा एक माणूस होऊन गेला. त्यांनी हिटलरसाठी खूप चांगलं काम केलं आणि त्यांनी सांगितलं की एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली की लोकांना ती खरी वाटू लागते. त्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही आधारभाव देऊ, आपल्याला खरं वाटलं, परंतु ते त्यांनी केलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत, त्याच्यामुळे शेती संकट थांबलं नाही. किंबहुना नरेंद्र मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये शेतीचं संकट पूर्वीपेक्षा अधिक गडद झालं. पूर्वी आत्महत्या होत्याच, त्या अधिक दुप्पट झाल्या. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देणाऱ्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या यातना आणि दुःख दुप्पट झाल्याचं आपल्याला दिसतं. सर, सामान्य लोकांना MSP हे काही कळत नाही. नेमकं फक्त लोक असं म्हणतात की हमी भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे. पण हे जे आहे A2 कॉस्ट, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या उत्पादनावरती जो खर्च केला जातो, म्हणजे मजूर असेल, बी बियाणं असेल, खत, इंधन असेल, किंवा F2 जे फॅमिली लेबर आहे, अनपेड फॅमिली लेबर, पण त्याला काहीतरी मूल्य आहे, आणि C2 कॉम्प्रेहेन्सिव्ह कॉस्ट, हे सगळं मिळून आणावं प्लस 50% असं. तर त्याविषयी थोडंसं सांगायला, म्हणजे सामान्य लोकांना फक्त हमी भाव असला पाहिजे, मालाला भाव मिळाला पाहिजे. अरे पण तो कसा घ्यायचा आहे, त्याचा आधार कसा असावा, ते किती असावं, नेमकं हे थोडंसं गणित सांगाल? आपण अगदी मूलभूत मुद्द्यावर जरा फोकस केला पाहिजे. अनेक बुद्धिजीवी आमचे मित्र लेख लिहितात आणि ते सांगतात की जनतेच्या इतक्या मोठ्या भागाला अशा प्रकारे मिनिमम सपोर्टची जर आपण गॅरंटी दिली तर त्याच्यामुळे हाहाकार माजेल आणि भारताची अर्थव्यवस्था ही डबघाईला जाईल. परवा मी एक शहाण्या सुरत्या माणसाचा लेख वाचला आणि ते असे युक्तिवाद करत होते की अशा प्रकारे मिनिमम सपोर्ट जर शेतकऱ्यांना इतक्या मोठ्या विभागाला दिला तर शेतीमाल इतक्या हजार कोटी रुपयाचा आहे आणि भारताची अर्थव्यवस्था इतक्या रुपयांची आहे, तर मग सगळी अर्थसंकल्प जो आहे वर्षाचा तो जरी खर्च केला तरी शेतीमाल सगळा विकत घेता येणार नाही. आणि म्हणून ही मागणी ही कशी आर्थिक दृष्टिकोनातून, अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून कशी चुकीची आहे हे सांगण्यासाठी हे महोदय अत्यंत प्रामाणिकपणाने असेल, त्यांचा काही राजकीय उद्देश कदाचित नसावा, परंतु बुद्धिजीवींना हे समजून सांगत होते की पंजाबचे, हरियाणाचे आणि भारतभरचे शेतकरी कशी चुकीची मागणी करतायत आणि हे कसं देणं शक्य नाही. हे असं का होतं? हे होतं कारण ती मागणी ज्यावेळी केली जाते, शेतकरी मागणी ज्यावेळेस ती करतात, ती विकृतपणाने लोकांच्या समोर नेली जाते आणि त्यातला जो आत्मा आहे तो आत्मा समजून न घेता तिचं विकृतीकरण करून त्याला एक प्रकारे ही प्रॅक्टिकल नाही अशा प्रकारे पुढे आणली जाते. आपण काय म्हणतोय? आपण अत्यंत साधी गोष्ट म्हणतोय की या देशातील 60-62% जनता ही जर शेतीवर अवलंबून असेल, शेती उद्योगावर अवलंबून असेल आणि या देशातील 85% जनतेचा जो काही श्रमाचा जो सोर्स आहे तो जर शेती आणि शेती आधारित असेल, तर इतक्या मोठ्या भारतीय जनतेला जगण्याची मिनिमम गॅरंटी मिळाली पाहिजे, जगण्याचा मिनिमम अधिकार मिळाला पाहिजे. मला वाटतं हेच सूत्र आपल्या संविधानाचं आहे. भारतीय जनतेला त्यांची उपजीविका चालवता येईल इतकी जर साधन संपत्ती, अन्न आणि जगण्याचा अधिकार मिळणार नसेल
तर स्वातंत्र्याला अर्थ राहत नाही, लोकशाहीला अर्थ राहत नाही, घटनेला अर्थ राहत नाही. मी जबाबदारीने सांगेल, देश या संकल्पनेला सुद्धा तसा अर्थ राहत नाही. हो. आणि म्हणून आपली स्वायत्ता, आपला देश, आपली घटना हेच सांगते आहे की भारतीयांना जगण्यासाठी किमान ॲश्युरन्स मिळाला पाहिजे. हे लोककल्याणकारी व्यवस्थेचं आणि एकंदरीत राज्य व्यवस्थेचं पहिलं काम आहे. आम्ही तेच मागतो आहे की शेतकऱ्याच्या श्रमाला जर रास्त दाम देऊन त्याला जगण्यासाठी लागणारे जी मिनिमम गोष्ट आहे त्याचा ॲश्युरन्स देण्यामध्ये जर राज्य सत्ता अयशस्वी असेल आणि असा ॲश्युरन्स देता जाऊ लागलात तर अर्थव्यवस्था कोलॅप्स होणार असेल तर गंभीर चूक होते आहे. आणि ज्याच्यासाठी स्वातंत्र्य आपण मिळवलं, ज्याच्यासाठी घटना आणली, ज्याच्यासाठी हा सगळा लोकशाहीचा, निवडणुकांचा अट्टहास चालू आहे, त्याचं मूलभूत अगदी अर्थच संपतो. बरोबर. आणि म्हणून मी कंक्लूड करतो. आणि म्हणून MSP देणं हे लोकांना किमान जगण्याचं साधन देणं आहे. हो, पण आता हे MSPच कळत नाहीये सर. हो, सामान्य मजूर जो आहे ना किंवा शेतकरी आहे, नेमका हमी भाव पाहिजे म्हणजे नेमकं काय अगदी पाहिजे बरोबर आहे. हे त्याच्या अकलनाच्या पलीकडे आहे. मी आपल्याला तेच सांगतो आहे की MSP देणं म्हणजे त्या कुटुंबाचं जे श्रम आहे त्या श्रमाचा रास्त मोबदला देऊन त्याला मिनिमम सपोर्ट देणं, मिनिमम संरक्षण देणं की इतकं उत्पन्न तुला किमान मिळेल ज्यातून तू तुझं अन्नधान्य घरामध्ये आणू शकशील, तुझ्या लेकरा बाळांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण आणि जगण्यासाठीच्या मूलभूत गोष्टी तू पोहोचू शकतील, हा ॲश्युरन्स देणं आहे. MSP कॅल्क्युलेट करण्याच्या बद्दल आणि त्याच्या डेफिनेशन्स बद्दल लोकांच्या खूप शंका आहेत. मिनिमम सपोर्ट प्राइस आहे. आमचे काही उजव्या विचारसरणीच्या शेतकरी संघटना म्हणतात, अरे तुम्ही MSP मागता म्हणजे तुम्ही कमी भाव मागता. मुद्दा समजून नाही घेत. आम्ही मिनिमम सपोर्ट मागतो आहे, मॅक्झिमम प्राइस बद्दल आम्ही बोलत नाहीये की किमान इतकं द्या. किती द्या? स्वामीनाथन सांगतात की त्याचा रास्त उत्पादन खर्च मोजा. बियाणांना किती लागले, खतांना किती लागले, आदानांना किती लागले, जमिनीच्या मशागतीला किती लागले, मजुरीला किती लागले, सगळा उत्पादन खर्च कॅल्क्युलेट. रेट ऑफ लँड आणि लीजवर जर घेतली ते सुद्धा कॅल्क्युलेट करा. आणि तो सर्वंकष उत्पादन खर्च ज्याला आपण C2 म्हणतो, ती कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट काढा ज्याच्यामध्ये सगळे घटक. एखादा उद्योगपती त्याच्या साबणाची, त्याच्या पेस्टची, त्याच्या मोटरसायकलची किंमत ठरवताना कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट काढतो. हा सुद्धा उद्योग आहे. धर्मार्थ आम्ही राबणार नाही, आमची शेती तुम्हाला लुटून देणार नाही. जो उद्योगपतीला एक मताचा अधिकार आहे तोच अधिकार शेतकऱ्याला आहे. म्हणून मग त्याची किंमत जर कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्टवर ठरत असेल तर शेतीमालाची किंमत कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्टवर ठरली पाहिजे. काय चुकीचं आम्ही मागतो? कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट काढा आणि ती कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च, त्याच्यानंतर या कुटुंबाला जगण्यासाठी काही शिल्लक राहावं लागेल. कारण मी फक्त कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट जर मला मिळाली तर मी जगायचं कशावर? भांडवलदार सुद्धा 30% नफा घेतो आणि त्याच्यावर त्याच्या उत्पन्नाची किंवा त्याची हे डेव्हलप करतो. तसं कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्टवर स्वामीनाथन म्हणले 50% नफा धरा. 50% का म्हणाले? 50% का म्हणाले? कारण एक पीक घेण्यासाठी, कापसासारखं पीक घेण्यासाठी 9 महिन्याचा कालावधी त्याला खर्च करावा लागतो. एक गाई आज तुमचं 10 लिटर दूध देते, परंतु ती गाई गोठ्यात आणण्यापासून दूध तिचं काढेपर्यंत त्याला 7-8 महिने सांभाळावी लागते. एक पिकाची इन अँड ॲव्हरेज कॉस्ट काढल्यानंतर किती काळ मेहनत करावी लागते, किती काळ शेती गुंतवावी लागते, किती काळ कष्ट करावे लागते याचा विचार करून 50% मागितले, अभ्यासपूर्वक मागितले. स्वामीनाथन ग्रेट माणूस होता. भारतभर देशभर फिरला, खूप लोकांशी भेटला, आयुष्य दिलं शेतीसाठी. आणि त्यानंतर जीवनाचं सार म्हणून त्याच्या एक प्रकारे जो कृषी मूल्य आयोग आला त्यात त्यांनी मागितलं कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट प्लस 50%. शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत ही मागणी बनली कारण लोकांना ते पटलं की बस हे उत्तर आहे, हे करा. रास्त उत्पादन खर्च काढा आणि 50% नफा द्या. तितका नफा आणि तितका मालाला, शेतीमालाला भाव मिळेल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याची ही मागणी आहे. फार चुकीच्या पद्धतीने मांडलं जातं की जणू काही आम्ही मागणी करतोय की सगळ्याच्या सगळा शेतीमाल सरकारने विकत घ्यावा. असं कोण म्हणेल? स्वामीनाथन असं म्हणतील ज्यांनी शेती उकळून पेली होती? आम्ही सगळे शेतकरी नेते असं म्हणू ज्यांना काही किमान अर्थशास्त्र समजतं? आम्ही हे कधीही म्हटलेलो नाहीये. आम्ही म्हणतोय आयात निर्यातीची धोरणं अशी घ्या की जेणेकरून उत्पादन खर्चाच्या आधारित आम्हाला भाव मिळेल. आम्ही असं म्हणतोय उत्पादन खर्च कमी करा जेणेकरून उत्पादन खर्चावर आधारित आम्हाला भाव मिळेल. धोरणं अशी घ्या की परस्पर बाजारातच
C2+50% मिळेल. सरकारला अगदी अपवादात्मक परिस्थितीतच शेतीमाल खरेदी करावा लागेल. सगळा शेतीमाल खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही. आणि हे आम्ही क्रॉप वाईज रिप्रेझेंटेशन केलेलं आहे सरकारच्या पुढे, अनेक समित्यांच्या पुढे हे समजून सांगितलेलं आहे. सरकारला हे कळत नाही असं नाही, त्यांच्यातले बरोबर सगळं कळतं, पण झोपलेल्याला जाग करता येतं, झोपेचं सोंग घेणाऱ्याला जाग करता येत नाही, हा मुद्दा आहे. बरोबर आहे. सर, आता काही कायदे केले, 3 कायदे वगैरे केलेले आहेत आणि नंतर जसे मोदी सरकार आलं, त्यानंतर नीती आयोगाची स्थापना झाली, नीती आयोगाच्या द्वारे ते केलं. पण हे कायदे जेव्हा शेतकऱ्यांसाठी झाले तेव्हा त्यामध्ये ज्यांच्यासाठी कायदे करायचे आहेत अशा कोणत्या शेतकरी संघटना, शेतकरी नेते ह्या आयोगामध्ये नव्हते. मग हे कसं काय, म्हणजे ज्यांच्यासाठी हे कायदे करायचे आहेत त्यांना काय हवंय नेमकं ह्याची कुठेच विचारणा झाली नाहीये, प्रतिनिधी पण त्यामध्ये नव्हते. कोविडचा काळ होता, माणूस माणसाला ओळख देत नाही अशी परिस्थिती होती, लॉकडाऊन होतं. लॉकडाऊनचं पॅकेज म्हणून केंद्र सरकारने घोषणा केली आणि 3 कायदे आणले आणि त्यांनी सांगितलं की हे 3 कायदे म्हणजेच कोविडच्या काळात शेतकऱ्याला संरक्षण, हे 3 कायदे म्हणजे शेतीच्या आतापर्यंतच्या प्रश्नांवर उत्तर आहे आणि हे 3 कायदे म्हणजे शेतकऱ्याच्या हातातल्या बेड्या तोडणं आहे. शेतकऱ्याची पोरं हुशार झाली आहेत, शिकली, तिच्या आईबापांनी त्यांना शिकवलंय, त्यांनी तो कायदे वाचले, शेतकरी संघटनांनी कायदे वाचले आणि दुसऱ्या मिनिटाला सांगितले की शेतकऱ्यांच्या हातातली बेड्या तोडण्यासाठी नव्हे, शेतकऱ्याच्या हातात परत नव्या बेड्या अडकवण्यासाठी हे कायदे आणलेले आहेत. आम्ही त्यावेळेस म्हटलो, त्यावेळी प्रसार माध्यमाचे आमचे काही भाऊ बुद्धिजीवी आम्हाला म्हणाले की अरे तुम्हाला काहीतरी वाईटच दिसतं, तुम्हाला कावीळ झालेली आहे मोदी विरोधाची, तुम्हाला चांगलं दिसत नाही. आज इतक्या वर्षानंतर एक शोध पत्रिकेच्या माध्यमातून एक गोष्ट डिस्क्लोज झाली. काय डिस्क्लोज झाली? हे 3 कायदे शेतकरी संघटनांनी मागितलेले नव्हते, तुम्ही म्हणले तसं. हे भारतातल्या कोणत्या अर्थतज्ञांनी मागितलेले नव्हते. समोर आलं की हे 3 कायद्याचा आग्रह अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये कॉम्प्युटरचा व्यवसाय करणाऱ्या एका अनिवासी भारतीय, जो भारताचा कदाचित नागरिक नाही, अशा माणसाने प्रपोज केले. त्यांनी याचं प्रपोजल दिल्लीच्या केंद्र सरकारला सादर केलं. तो माणूस जो NRI आहे त्याच्या अंतर्गत एक नीती आयोगाची कमिटी बनवण्यात आली, त्याच्यामध्ये त्या NRI ला घेण्यात आलं आणि ह्या NRI असणाऱ्या माणसाने, अनिवासी भारतीय असणाऱ्या माणसाने हे 3 कायद्याचा आग्रह धरला, याचं ड्राफ्टिंग केलं आणि पहिल्यापासून शेतीमध्ये कॉर्पोरेटीकरण आलं पाहिजे, शेती कॉर्पोरेट कंपन्यांना दिली पाहिजे, शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना त्यातून बाहेर काढलं पाहिजे, याचा पुरस्कार करणारे जे अर्थतज्ञ होते त्यांना ह्या कमिटीत घेण्यात आलं आणि त्यांनी हे 3 कायदे आणलेले होते. कम्युनिस्ट, डावे आणि ज्या वेगवेगळ्या शेतकरी संघटना कोविडच्या काळात कायदे आल्यानंतर जे म्हणत होते, शोध पत्रिकेने ढळढळीत पुरावा देऊन ते सिद्ध केलं. हे आहे भारतीय दुर्दैव, शेतकऱ्यांचं दुर्दैव. हे खेदजनक आहे. पण सर, आता अजून एक प्रश्न पडतो मला की पंजाब, दिल्ली, हरियाणा, आता इथले शेतकरी धडक मारतायत, दिल्लीकडे जात आहेत, पण ही चळवळ देशव्यापी होताना दिसत नाही. ठीक आहे, प्रश्न हे वेगवेगळे असू शकतील, ते विभागणीय असू शकतील, पण तरी जसं कार्ल मार्क्सने म्हटलं होतं की कामगारांनो एक व्हा, मग जगातले, देशातले सगळे कामगार, इथे कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा हा कामगार हा भाग नाही, शेतकरी हा वर्ग आहे, तो कुठल्या जातीमध्ये विभागता येणार नाही, कुठल्या धर्मामध्ये विभागता येणार नाही. तर मग ही जी चळवळ पंजाबमध्ये आता जी दिल्ली, हरियाणा, पंजाबचे शेतकरी धडक मारतायत, तर ही चळवळ देशव्यापी का नाही होते? मुळात आपण जर व्यवस्थितपणाने इतिहास पाहिला शेतकरी चळवळीचा, तर मी अत्यंत नम्रपणानं म्हणेन की देशात सर्वात वैचारिक, सर्वात आक्रमक आणि सर्वात व्यापक चळवळी जर कुठे झाल्या असतील तर शेतकऱ्यांच्या बद्दल मला नम्रपणानं सांगितलं पाहिजे की त्या महाराष्ट्रात झालेल्या आहे. आपण मागे वळून बघा, सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इंग्रजांच्या काळात आवाज उठवणारे महात्मा फुले महाराष्ट्रातले आहेत. त्याच्यानंतर आंबेडकरांचे विचार आपण पाहिलेत, शेतीच्या बद्दलचे सर्वात आक्रमकपणाने पर्यायी शेतीची मांडणी करणारा आग्रह आंबेडकरांनी धरलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर ज्या आदिवासी उठाव झालेत, वेगवेगळ्या इतर शेतकरी चळवळी झालेल्या आहेत. नाना पाटील जे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांच्या चळवळी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. शरद जोशींच्या चळवळी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. आणि अगदी आत्ता नजीकच्या काळात सुद्धा जर पाहिलं तर जी चळवळ आज आपल्याला पंजाबमध्ये दिसते, नम्रपणाने मी सांगेल की त्या चळवळीचा उगम महाराष्ट्रातील पुंतांबे या ठिकाणचा आहे. पुंतांब्यामध्ये पहिला शेतकऱ्यांच्या संपाच्या बद्दलचा ठराव झाला
आणि आधारभाव शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, ही अत्यंत सचोटीची मागणी जर देशामध्ये कोणी केली असेल तर ती महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी पहिला ठराव पुणतांब्यात करून केली. शेतकऱ्यांचा पहिला राज्यव्यापी संप पुणतांब्यातून सुरू झाला आणि 11 दिवस चालला. तो 11 दिवसाचा संप मदसोर या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये पोहोचला, तिथे गोळीबार झाला आणि मध्य प्रदेशमध्ये तो पसरला, राजस्थानमध्ये पसरला, पंजाबमध्ये पसरला आणि त्यातून हमी भावाची मागणी ही केंद्रस्थानी आलेली आपल्याला दिसते. परंतु तुमचं हे म्हणणं बरोबर आहे की जितक्या ताकदीनं हमी भावासाठी पंजाब हरियाणाचे शेतकरी लढतात तेवढ्या ताकदीनं त्या मागणीसाठी महाराष्ट्राचे शेतकरी लढत नाहीत. त्यांच्या वेगळ्या मागण्यांसाठी ते लढतात, जसं दुधासाठी आहे, जसं वन जमिनीसाठी. असं का होतं? कारण देशामध्ये हमी भावाच्या अंतर्गत शेतीमाल सर्वात जास्त कुठे खरेदी होत असेल तर तो पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये होतो. सर्वात जास्त गहू त्या ठिकाणी निर्माण होतो. गहू जो रेशनमध्ये दिला जातो त्याची सरकारी खरेदी तिथं होते आणि म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना हमी भावाचं संरक्षणाचं महत्व पटलेलं आहे, कारण त्याच्यावर त्यांचा सरळ आर्थिक लाभ अवलंबून आहे. तिथल्या शेतकऱ्यांना हे हमी भावाचं संरक्षण काढून घेतलं तर महाराष्ट्रापेक्षा जास्त आत्महत्यांना पंजाब हरियाणाला सामोरं जावं लागेल हे तिथल्या शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यांना हे माहीत असल्यामुळे मिळालेल्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी ते पूर्ण ताकदीने उतरतात. भारतामध्ये उर्वरित ठिकाणी आणि महाराष्ट्रात सुद्धा हमी भावानं शेतीमाल खरेदीच होत नाहीये. आम्ही खूप मागे आहोत. त्याचे अजून काय फायदे आहेत, त्याच्यामुळे काय परिवर्तन जीवनामध्ये होऊ शकतं याचा अंदाज न आल्यामुळे तितक्या ताकदीनं हमी भावाच्या चळवळीमध्ये महाराष्ट्राचा शेतकरी उतरलेला आपल्याला दिसत नाही. जाणीव जागृतीची अजून गरज आहे, प्रत्यक्ष अनुभव येण्याची गरज आहे. तो जर आला, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावाचा त्या प्रमाणामध्ये अनुभव आलेला आहे. हो, अगदी अगदी सर. आता दुधाचे भाव पण कमी केलेत, हमी भाव जे आहेत, आणि सरकार त्याचं काय सांगतंय की का केले तर दुधामध्ये भेसळ आहे. मग आता याच्या विरोधात पण फार काही आक्रमकपणे आपल्या इथला शेतकरी पेटून उठलेला दिसत नाहीये. सरकार सांगते की दुधात भेसळ आहे. आता प्रश्न असा पडतो की हे भेसळ नेमकं कोण करतंय? हा शेतकरी तर भेसळ करतोय की जो विकत घेणारा आहे, जो त्या उत्पादन त्यातनं जे काही दुधावर आधारित ते प्रोडक्ट आहेत ते करतात, ते भेसळ करतात? हे सगळे प्रश्न आहेत ना, सामान्य लोकांच्या मनात ते प्रश्न आहेत. आणि जसं सरकार सांगते की नाही दुधात भेसळ आहे, सामान्य लोकांना वाटतं की हो अरे बरोबर आहे, सरकार सांगतं हे बरोबर आहे. मग हे काय नेमकं, हे गणित कसं काय आहे? नाही, मी आपल्याला अगदी बरोबर आहे. मी आपल्याला तोच मुद्दा क्लिअर करतो की ऊसाच्या बाबत FRPचं संरक्षण आहे, हमी भावाचं संरक्षण आहे म्हणून ऊसाचे आंदोलन अत्यंत स्ट्रॉंग होतात. तिकडे गव्हाच्या हमी भावाचं संरक्षण आहे म्हणून पंजाबमध्ये गव्हाचा उत्पादक शेतकरी उडतो. तोच धागा पकडून आम्ही असं म्हणतोय की जसं ऊसाला FRPचं संरक्षण आहे, जसं गव्हाला पंजाब आणि हरियाणामध्ये MSPचं संरक्षण आहे, दुधाला FRPचं संरक्षण दिलं पाहिजे. ही मागणी आम्ही महाराष्ट्राच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लावून धरलेली आहे. आक्रमकपणाने लावून धरली आहे की नाही? नक्कीच आक्रमकपणाने लावून धरली. मी आपल्याला आठवण करून देईल की महाराष्ट्रात नजीकच्या काळात ज्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये दूध उत्पादकांचे अत्यंत आक्रमक लढे झालेले आपल्याला दिसतात. महाराष्ट्रात शेतकरी संपाची जी कर्जमाफीची मागणी होती, 34,000 कोटी कर्जमाफी शेतकऱ्यांनी मिळवली. त्याच्याच बरोबर दुसरी मागणी आधार भावाची होती आणि त्यात दुधाचे भाव वाढवण्याची होती. ती मागणी सातत्यानं लावून धरल्यामुळे आज दुधाच्या बद्दलची एक राज्यव्यापी संघटना उभी राहू शकलेली आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती ही वेगवेगळ्या राजकीय विचारांची लोक एकत्र येऊन ते चालवत आहेत आणि त्याच्यामुळे सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागलेले आहेत. अनेक वेळा 5-5 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना देण्याची मान्यता त्यांना द्यावी लागलेली आहे, त्यासाठी तरतुदी करावी लागलेल्या आहेत. आता काही धोरणात्मक बदलाची आम्ही मागणी करत होतो, त्याच्याबद्दल हस्तक्षेप करावा लागलेला आहे. चळवळ केली की मिळतं याच्याबद्दल दुमत नाही, परंतु ती अधिक ताकदीनं करण्याची आवश्यकता आहे, अधिक जागरूकतेनं करण्याची आवश्यकता आहे. हे आपलं जे म्हणणं आहे त्याच्याशी मी अगदी सहमत आहे. भेसळ कोण करता हा तुमचा जो मुद्दा आहे तो मुद्दा शेतकऱ्यांपेक्षा आणि राज्यकर्त्यांपेक्षा मध्यमवर्गीयांनी आणि दूध खाणाऱ्यांनी समजून घेतला पाहिजे. भेसळ जिथे होते ती शेतकऱ्यांच्या पातळीवर होत नाही. शेतकऱ्यांनी जर भेसळ केली तर मिल्कोमीटर नावाचं एक यंत्र आलेलं आहे, ते प्रत्येक संकलन केंद्रावर लावलेलं असतं. सुरुवातीला मिल्कोमीटर मध्ये फक्त फॅट आणि SNF यांचं कॅल्क्युलेशन व्हायचं. आता जी नव्या प्रकारची मिल्कोमीटर्स आलेली आहेत ज्याच्यामध्ये दुधाचा सॅम्पल दिला की दुधातील सगळ्या प्रकारची भेसळ त्या कागदावर समोर येते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडून भेसळ होण्याची शक्यता नवीन तंत्रज्ञानामध्ये संपुष्टात आलेली आहे. भेसळ केलेलं दूधच स्वीकारलं जात नाही, तिथे जबरदस्त फिल्टर लागलेला आहे.
भेसळ त्याच्या नंतर सुरू होते. आमचं दूध एकदा कलेक्शन सेंटरवर कंपन्यांनी ताब्यात घेतलं की तिथपासून ग्राहकापर्यंत जात असताना मोठ्या प्रमाणात भेसळ होते. आणि त्याच्यामध्ये सरकारची आकडेवारी आहे, दुग्ध विकास मंत्र्यांनी बैठकीमध्ये सांगितले की 30% दूध हे भेसळयुक्त आहे. अत्यंत वाईट अशा प्रकारची भेसळ झाल्यामुळे भारतामध्ये आपण सर्वे करून बघा, सर्वात जास्त शुगर म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर, अत्यंत प्राणघातक आजाराचा सोर्स ही भेसळीमध्ये आहे. त्यामुळे भेसळ झाल्यामुळे शेतीमालाचे भाव पडतात, दुधाचे भाव पडतात, शेतकऱ्यांना दूध धंदा नकोसा वाटतो. त्याच्यासाठी आम्ही लढतो आहोतच, परंतु आम्ही यासाठी सर्वांना लढण्याचं आवाहन करतोय की ही भेसळ थांबली तर शेतकऱ्यांना 2 रुपये चांगले मिळतील, पण भेसळ थांबली तर तुम्ही जे प्रत्येक घासानवे विष पिता आहात, तुमची लेकरं बाळ विष पितात, ते विष पिणं सुद्धा थांबेल, तुमचा औषधांवरचा खर्च थांबेल. त्यामुळे भेसळ ज्यांच्यामुळे होते त्यांच्या विरोधात जे दूध पितात आणि जे दूध निर्माण करतात त्या सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता. अगदी सर, आपण डॉक्टर आहात आणि हे भेसळयुक्त दूध येत आहे म्हणून डॉक्टर पण सांगतात आता की पेशंटला दूध घेऊ नकोस, जे काही आजार होतील ते यामार्फत होतील. पण ह्याच्या मागचं हे सगळं जे दुष्टचक्र आहे हे मात्र सामान्य बुद्धिमत्तेच्या आवाक्याच्या बाहेरच आहे सर हे सगळं. आणि आत्ता सर निवडणुकीचा काळ आहे, हंगाम आहे निवडणुकीचा, आणि या काळात पण सरकार घाबरत नाहीये, सरकारला भीती नाही वाटत आहे की एवढे आंदोलनं सुरू आहेत, चळवळी सुरू आहेत, दिल्लीपर्यंत त्यांनी ते अगदी काट्यांचं वगैरे सगळं खिळे तिथे ठोकून ठेवले होते शेतकऱ्यांनी तिथे येऊ नये म्हणून. आणि हा एक तर मुद्दा आहेच की सरकारला भीती नाही वाटत आहे का, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना 6,000 आम्ही तुमच्या खात्यावर टाकू याची गॅरंटी मोदी सरकार देत आहे. म्हणजे मी आता जाणीवपूर्वक मोदी सरकार असं म्हणते, खरं तर भारत सरकार हा शब्द जास्त इथे महत्वाचा आहे. पण ज्या पद्धतीने मोदीजी की फॅमिली, मोदीजी की गॅरंटी, हे परत कुठेतरी मला एक राज्यशास्त्राची प्राध्यापक म्हणून फार उद्विग्न करणार आहे की संविधान शिकताना भारत सरकार वी द पीपल ऑफ इंडिया हा भाव आहे, आणि मग इथे मोदीजी की फॅमिली किंवा मोदीजी की गॅरंटी हे शब्द सरकारमध्ये असताना काही अपील होत नाहीयेत. आणि 6,000 खात्यावर टाकण्याची गॅरंटी मोदी शासन देत आहे, पण हमी भावाची गॅरंटी मात्र मोदी शासन देत नाही. असे हे दोन आहेत. तर मग का हे सरकारला भीती नाही वाटत आहे? अगदी महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हा घात घातला, आणि त्याचं एका वाक्यातलं उत्तर मला विचाराल की हो, मोदींना मतदारांची भीती वाटत नाही. त्यांना कॉन्फिडन्स आहे, त्यांना अति आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास कशामधून आलेला आहे? तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आलेला आहे. त्याचं कारण आहे की त्यांना माहिती आहे की भारतीय मतदार हा त्यांच्या मूलभूत प्रश्नावर आधारित मतदान करत नाही. बरोबर. त्याची मत बनवण्याची जी यंत्रणा आहे ती त्याच्या मूलभूत प्रश्नावर होत नाहीये. हे लोकशाहीचं, तुमचं, आमचं, आपल्या सगळ्या भारतीयांचं अपयश आहे. त्यांना माहिती आहे की कितीही शेतकऱ्यांनी आंदोलन करू द्यात, विद्यार्थ्यांनी, युवकांनी, महिलांनी रोजगारासाठी, सुरक्षेसाठी लढू द्यात, महागाई विरोधात आंदोलन होऊ द्यात, काय राहकाळ व्हायचं ते होऊ द्यात, किती लॉंग मार्च निघू द्यात, शेतकऱ्यांचे संप निघू द्यात, 1-1 वर्ष दिल्लीच्या सीमा रोखून धरू द्यात, त्यांच्यावर गोळीबार करा, अत्याचार करा, अन्याय करा, वाटेल ते करा. निवडणुकीच्या अगोदर आम्ही धर्म आणि जातीचं आव्हान करणार. निवडणुकीच्या अगोदर आम्ही लोकांना त्यांची जात, त्यांचा धर्म, देश हे आठवण करून देणार. मग एकदा आम्ही त्यांची जात आणि धर्म त्यांना आठवण करून दिला की ते शेतकरी आहेत हे ते विसरून जातील, ते कामगार आहेत हे ते विसरून जातील, महिला आहेत ते विसरून जातील. तरुण बेरोजगार युवकांच्या आत्महत्या ह्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्येपेक्षा जास्त आहेत, हे मोदी सरकारची आकडेवारी सांगते. धर्म आणि जातीचा आम्ही एकदा हवाला दिला की बेरोजगार युवक, आम्ही बेरोजगार हे विसरून जाईल, विद्यार्थ्याला शिक्षण मिळत नाही हे विद्यार्थी विसरून जाईल, महिला सुरक्षित नाही हे महिला विसरून जातील. याचा कॉन्फिडन्स त्यांना आहे. आणि मग मतदान कशावर होतं? मतदान होतं निवडणुकीच्या मध्ये. आपण नीट ऑब्झर्व करा, कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे. मग देशाची दुआई, भारत, पाकिस्तान, हिंदू, मुस्लिम, बघता बघता वातावरण पलटतं आणि बघता बघता आपण अस्मितेच्या राजकारणामध्ये, ओळखीच्या राजकारणामध्ये विभागले जातो. शेतकरी नावाची वोट बँक, शेतकरी नावाची अस्मिता, श्रमिक नावाची अस्मिता, श्रम करणाऱ्या नावाची अस्मिता ही माणसाला लक्षात राहत नाही. आणि आपण हिंदू आहोत, मराठा आहोत, ओबीसी आहोत, याच्यामध्ये आपण विभागले जाते. आपण बघा काय चित्र तयार केले महाराष्ट्राचं. महाराष्ट्राचं परवाचं चित्र होतं
की जबरदस्त ताकदीनं लढणारे शेतकरी विरुद्ध सरकार, दूध उत्पादक विरुद्ध सरकार, कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक विरुद्ध सरकार. आणि आज काय चित्र आहे? आज ओबीसी विरुद्ध मराठा. आज काय चित्र आहे? आदिवासी विरुद्ध धनगर. आज काय चित्र आहे? हिंदू विरुद्ध मुस्लिम. तुम्ही बघा, निवडणुका आल्या की भोंगे आठवतात मस्जिदीवरचे, निवडणुका आल्या की हनुमान चालीसा आठवते, निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान आठवतं. आपण पुलवामामध्ये काय पाहिलं? 40 जवान मारले गेले. कुणी मारले? कुठून आले बॉम्ब? काही शोध लागलेला नाही. आणि म्हणून एक महत्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगितला की त्यांना मुख्य शस्त्र सापडलेलं आहे. हे सगळे प्रश्न साईड ट्रॅक करण्याचं ते आहे जात आणि धर्म. दुसरं एक त्यांना सापडलेलं आहे आणि ते आहे लाभार्थी. तुम्ही बघा, सगळ्या निवडणुकांची त्यांची जर आखणी आतून जाऊन जर पाहिली, 50 प्रमुख केलेत आणि निवडणुकीचे पुस्तकं घेऊन ते बसतात मतदारांची. त्याला एकेकाला प्रमुख केलेला आहे आणि लाभार्थींच्या अचूकपणाने याद्या ते तयार करतात. घरकुलावाल्यांची यादी, रेशनवाल्यांची यादी, पेन्शनवाल्यांची यादी, गॅसवाल्यांची यादी आणि आता 6,000 रुपये घेणाऱ्या शेतकऱ्यांची पण यादी. लोकांना त्यांच्या हक्काचं द्यायचं नाही, घामाचं दाम द्यायचं नाही, त्यांना लाचार करायचं. 12,000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीन हे 6,000 रुपये क्विंटलवर आणून त्यांच्या खिशातून 60,000 रुपये काढून घ्यायचे आणि वर्षाला त्यांना 6,000 रुपये देऊन लाभार्थीच्या यादीत, लाचारांच्या यादीत सांगायचं आणि बार बार त्याला आठवण करून द्यायची, याद रखो 6,000 मिले की नाही मिले, मोदी को मत दोगे की नाही दोगे. भाजपचे प्रचार प्रमुख असणाऱ्या महिलांचे फोन गावागावातील शेतकऱ्यांना विचारता येत आहेत आणि त्यांना 2 प्रश्न विचारले जातात. मॅडम, एक प्रश्न विचारला जातो की 3,000 2,000 का हप्ता आया की नाही आया, त्याला आठवण करून दिली जाते. शेतकरी प्रामाणिक माणूस आहे, त्याच्यासारखा सच्चा माणूस सापडणार नाही. त्यांनी 2 रुपये कोणाचे घेतले तर तो स्वतःचं काळीच त्याच्यासाठी अर्पण करतो. त्याला निवडणुकीच्या अगोदर आठवण करून दिली जाते. त्याच्याकडून काय लुटलंय हे त्याला आठवण करून नाही दिली जात. तुझे सोयाबीनचे दर पाडून आम्ही तुझा 12,000 रुपयाचा किंवा 60,000 रुपयाचा खिसा कापला हे नाही सांगणार. त्याला काय आठवण करून देणार? तुला आम्ही 6,000 रुपये दिले, तू लाचार आहेस, तू आमचा मिंदा आहेस. आणि मग दुसरा प्रश्न विचारला, मोदी को वोट दोगे की नाही दोगे. सच्चा असणारा शेतकरी काय म्हणणार हो? काय म्हणणार? हो, दिलंय तर हो. आणि म्हणून धर्म जातीचं एक शस्त्र आणि लाभार्थींच्या याद्याचं शस्त्र आणि तिसरं शस्त्र, शेवटचं शस्त्र मी तुम्हाला सांगतो, यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांचा आवाज आणि विरोधक संपवण्याचं शस्त्र. परवा केजरीवालांना अटक करता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल, त्याच्या राजकीय विचारांबद्दल आमची मतं वेगळी आहेत. परंतु या देशात लोकशाही आहे ना, आणि तो लोकशाहीने निवडून दिलेल्या, लोकांनी निवडून दिलेल्या एका राज्याचा, देशाची राजधानी ज्या ठिकाणी आहे त्या दिल्लीचा मुख्यमंत्री आहे तो. त्याच्या अगोदर तुम्हाला त्याचा भ्रष्टाचार दिसत नव्हता? 1 वर्षापूर्वी का त्याच्यावर धाड टाकली नाही? का त्याला अटक केली नाही? बरोबर निवडणुकीच्या अगोदर त्याचा अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये आहे आणि तो जेलमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये आपण काय पाहिलं? एक विरोधी पक्ष सोडलेला नाही. परवा 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार जलसिंचनामध्ये केल्याची आणि त्यांना अटक करणार अशा प्रकारचे संदेश भारताचे पंतप्रधान, मुख्य सेवक आणि माननीय विश्वगुरु देतात आणि 8 दिवसामध्ये त्याचा सूत्रधार असणारा माणूस तुमचा उपमुख्यमंत्री बनतो. यंत्रणांचा किती प्रचंड दुरुपयोग आहे. कुणीही सुरक्षित नाही. अजित नवले सुद्धा, मी सामान्य माणूस आहे पण मी तुम्हाला परवाचं उदाहरण देतो, किती अचूकपणाने यंत्रणा काम करते. नरेंद्र मोदी साहेब येणार होते नाशिकला परवा. तिथे काही काळा राम मंदिरामध्ये त्यांना सेवा करायची होती आणि त्याच्यामध्ये मी एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टमध्ये मी केवळ एवढं म्हणालो की नरेंद्र मोदी साहेब, आपलं स्वागत आहे, आपण येत आहात, परंतु तुम्ही ज्या भागात येतात त्या भागात हजारो कांदा उत्पादक शेतकरी राहतात. तुम्ही कांद्याची निर्यात बंदी लादली, कांद्याचे भाव त्यामुळे पडले, त्यामुळे लेकरांची लग्न व्हायला तयार नाही, मुलींच्या लग्नाला पैसा बापाकडे नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत. केवळ येत आहात तर कांद्यावर निर्यात बंदी कुणाच्या हितासाठी तुम्ही लादली एवढं जरा आम्हाला सांगून जा. आणि शेतकऱ्यांना ही निर्यात बंदी, त्यांचेच एक मंत्री म्हटले होते म्हणून म्हणतो की ही निर्यात बंदी शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे असं तुमचे मंत्री म्हणतायत, तर आमच्या फायद्याची ही निर्यात बंदी काय एवढं सांगून जा. एवढं फक्त मी पोस्ट टाकली. मॅडम, दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी येणार होते. रात्री 9 वाजता पोलिसांची गाडी अजित नवलेच्या नवलेवाडीच्या कौलारू घराच्या समोर उभी होती आणि मला सांगण्यात आलं की तुम्हाला स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला इथून हलता येणार नाही. रात्री 9 वाजता मला स्थानबद्ध करण्यात आलं. माझ्या फॅमिली बरोबर मला जरा बाहेर जायचं होतं. मी सांगितलं की मी तिकडे जाणारच नव्हतो नरेंद्र मोदी साहेबांना अडवायला. मी फक्त माझं मत मांडलेलं आहे. लोकशाहीमध्ये किमान माझा तेवढा अधिकार आहे.
मला पुण्याच्या हद्दीत घालून देण्यात आलं आणि 2 दिवस मी परत माझ्या नगर जिल्ह्यामध्ये मी येणार नाही अशा प्रकारची यंत्रणा राबवण्यात आली. मी फार साधा माणूस असेल आणि माझ्या एका पोस्टनी जर इतकं भीती राज्यकर्त्यांना वाटत असेल आणि एका साध्या पोस्टवर इतकी दडपशाही जर होत असेल तर भारतातील विरोधी पक्षांना काय सहन करावं लागत असेल, कशा प्रकारे त्यांच्या धज्जिया उडवल्या जात असतील. आणि म्हणून हे 3 मार्ग तुम्हाला मी सांगतो. तुम्ही मगाशी म्हणलात की भीती का नाही वाटत, कारण त्यांना भीती वाटत नाही, कारण त्यांना माहिती आहे की शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे मूलभूत प्रश्न साईड ट्रॅक करण्याचं धर्म आणि जातीचं राजकारण आमच्या हाताशी आलेलं आहे आणि त्याची बांधणी आज त्यांनी केलेली नाही. मी आत्ताच एक अस्मितेचं राजकारण नावाचं पुस्तक लिहून संपवलंय, पब्लिश होईल, तुम्ही आले त्यावेळेस मी त्याच्याबद्दल बोललो. हे आयडेंटिटी पॉलिटिक्सचा बरोबर वापर ते करतायत आणि त्यांनी आज नाही केलेलं. ते बळीला पाताळातच गाडलं मॅडम, गाडलं पाताळात, कारण तो शेतकऱ्यांची, श्रमिकांची बाजू घेत होता. आणि म्हणून ज्याला चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये काही मुठभर लोकांचं राज्य हवं होतं त्यांचं कट कारस्थान करून विष्णू आणि कृष्णाचं नाव वापरत इथल्या वामनांनी त्या बळीला पाताळात गाडलं. तो अजूनही आला नाही आणि माय मावल्या दर दिवाळीला आठवण करतात आणि सांगतात बळीचं राज्य हो, आणि प्रजा त्याची वाट पाहते की तो बळी येईल आणि बळीचं राज्य येईल. असा बळी पाताळात गाडला. त्याचे ज्या पद्धतीने सांस्कृतिकरित्या तेव्हापासून बांधणी केलेली आहे. RSS काल काम करायला लागलेली नाहीये. नरेंद्र मोदी ज्या विचारसरणीचं काम करतात त्या विचारसरणीचा जन्म 2014 साली झालेला नाहीये. बळीपासून, चारवाकापासून, तिथपासूनची परंपरा ह्या संघर्षाची आहे आणि तेव्हापासूनची त्यांची बांधणी आहे. त्यामुळे धर्म आणि जातीचा गैरवापर त्या काळापासून गुलाम ठेवण्यासाठी आम्हाला गुलामगिरी हे पुस्तक का लिहावं वाटलं ज्योतिबा फुलेंना, काय सांगतायत ते. दुसरं मी यंत्रणा सांगितली की लाभार्थींच्या कांड करायचं, लाभार्थी बनवायचं, स्वाभिमान चक्काचूर करायचा, हमी भाव नाही द्यायचा, देणग्या द्यायच्या. आणि तिसरं मी सांगितलं की यंत्रणांचा दुरुपयोग, हुकुमशाही आणायची, एक चालक अनुवर्तित्व आणायचं आणि या देशातल्या श्रमिकांनी, या देशातल्या मोठ्या नेत्यांनी त्याग करून जे स्वातंत्र्य मिळवलं, जी लोकशाही मिळवली, जे संविधान मिळवलं, ते मातीत गाडायचं आणि नवी लोकशाही, नवा प्रकारचा मनुवाद इथे प्रस्थापित करायचा. कर्नाटकमध्ये जाहीर सभेत त्यांचा खासदारकीचा उमेदवार माजी मंत्री जाहीरपणे सांगतो की हमको 400 पार करा दो, कारण आम्हाला घटना बदलायची. हिंमत होती त्यांची. लोकशाहीचा आत्मा असणाऱ्या संविधानाच्या प्रती जाळल्या जातात उघडपणाने, त्यांचा बालबाका होत नाही, दिल्लीच्या मैदानात जाळल्या जातात. कशाचं निदर्शक आहे. आणि म्हणून येणारा काळ हा शेतकरी आंदोलनाच्या पलीकडे जाण्याचा काळ आहे. अगदी 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 सर. ज्या पोट तितकीने आपण बोलत आहात, शेतकऱ्यांचे आणि सगळ्या समाजाचे जे प्रश्न आहेत हे फारच महत्वपूर्ण आहेत. पुढच्या काळामध्ये ते अधिक आक्रमक होणार आहेत आणि सगळ्यांनी एकजुटीने, एक संघ होऊन या विरुद्ध लढा द्यावा लागेल, स्वतःचे हक्क मागावे लागतील. कारण वी द पीपल ऑफ इंडिया हे वाक्य न विसरण्यासारखं हे सगळ्यांनी हृदयामध्ये कोरून ठेवलं पाहिजे. आणि ही घटना, आपला देश हा माझ्यासाठी आहे, हा माझा आहे. तो कुठल्या विशिष्ट सरकारसाठी, कोणतंही शासन सत्तेवर येऊ देत, पण जिथे अन्याय होतोय त्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे. आणि ही लोकशाही ही जिवंत राहिली पाहिजे. याच्यासाठी भारतीयांना अधिक आक्रमकपणे, अधिक सजगपणे, अधिक जाणीवेने पुढे जावं लागेल. आणि सर, आपण ह्या सगळ्यांविषयी खूप भरभरून बोललात आणि खरं तर ह्या सजगतेमध्ये आणि या जाणीवेमधलं एक पाऊल हे आहे. आणि तुम्ही जे कार्य करतायत त्याला खूप खूप शुभेच्छा मी देते आणि आपले आभार व्यक्त करते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपण